मी आर्किटेक्ट राहुल दुर्गुळे. माझी फर्म कोल्हापूरमध्ये आवेश अँड डिझाईन स्टुडिओ आहे. मी वैशाली विजय जाधव. मी एक उद्योजिका आहे. मी फाउंड्रीचा व्यवसाय करते आणि माझं एक स्वप्न होतं की स्वतःचं घर असायला हवं आहे आणि माझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी दुर्गुळे सरांनी बरेच त्याच्यावर त्यांचे कष्ट झालेले आहेत. क्लायंट इंडस्ट्रियल आणि कॉन्ट्रॅक्टिंग बॅकग्राऊंडमधलं होतं. साधारण 4 लोकांचं ते घर आहे. माझं नाव सार्थक विजय जाधव आहे. बेसिकली वी आर इनटू कन्स्ट्रक्शन फॉर सिन्स द लास्ट 25-30 years आणि वी स्टार्टेड टू बिल्ड दिस हाऊस in 2020 and we were done with everything last year around April and we shifted here in July. So it's been 1 year since we've been living here. For all of it, Mr. Rahul Durgule and his team was responsible for the entire project design and consultancy. Construction part was executed by our own company and for the selection process, me, mom and sir were majorly a part of it. बेसिक त्यांची ब्रीफ होती की त्यांना लँडस्केपची आवड प्रचंड होती बेसिक. आणि ओनर जे होते त्यांची वाईफ, त्यांना थोडासा एथेनिक वाईफ होता. थोडं एथेनिक आर्किटेक्चर असं पाहिजे होतं. मुलांना मॉडर्न पाहिजे होतं. तर आम्ही विचार केला की आपण दोघांचं फ्युजन करून एक कंटेम्पररी हाऊस पण फ्युजन कन्सेप्टमध्ये पर्याय हाऊस आम्ही डिझाईन केलेला आहे. मला एक्सपेक्टेशन मॉडर्न होतं घरातून. आय वॉन्टेड अ व्हेरी मॉडर्न हाऊस. मॉम डॅड वॉन्टेड अ व्हेरी ट्रेडिशनल हाऊस. सो ते दोन्हीचं मिक्स आणि मॅच कुठं ना कुठंतरी डेफिनेटली यू कॅन सी. फॉर 3 years जेव्हा या बंगल्याचं काम चालू होतं दॅट टाइम वी वर स्टेइंग ॲट द फार्म हाऊस आणि रोज सकाळी उठल्यावर वी वर व्हेरी यूज टू सी ग्रीनरी अराउंड अस. इकडं आल्यानंतर ते एक आमचं मेजर एक्सपेक्टेशन होतं सरांकडून की आम्हाला ग्रीनरी दिसायलाच पाहिजे सगळीकडून. That is why everywhere in the house you are seeing at least one plant around you. ते एक एक्सपेक्टेशन सरांनी आमचं कंप्लीट केलेलं आहे. प्लॉट होता साधारण 7,000 स्क्वेअर फीटचा. त्याच्या पूर्वेच्या बाजूला ओपन स्पेस होती. बेसिक फ्युजन कन्सेप्ट असल्यामुळे आणि थोडी सिक्युरिटी रिझनमुळे आम्ही कंपाऊंड वॉल हेवी घेतली होती. फक्त मटेरियल पॅलेट थोडं ट्रॅडिशनल म्हणजे स्टोन आणि वूड ह्याचं कॉम्बिनेशन करून आपण इलेव्हेशनचं फसाड केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोर्टयार्डमध्ये एक डिस्टिंक्ट कॅरेक्टर होतं त्या विंडोचं. ते आम्ही जनरली आपल्या इथे वाईची घरं जे असे आहेत, वाईचे जे वाडे होते जुने, त्याच्यामध्ये जे झरोका विंडोज होत्या त्याचे आम्ही रिप्लिका इथे केलेली आहे. बाहेरून जर बघितलं तर घराला मोठे विंडोज कुठं असं दिसत नाही. तर आजूबाजूचे लोक मला तेव्हा विचारायचे की तुमच्या घराला असं काय घर बांधतं की विंडोज नाही आहे दिसत आहे. पण ते आत जेव्हा आले ना की तेव्हा आतून सगळं ओपन दिसतं आहे आणि फुल एरी आणि लाईट असं सगळीकडं दिसतं. पण बाहेरून बघितलं तर एकदम सॉलिड ब्लॉक्स असं डिझाईन आहे. असं एंट्री करताना एक ट्रॅडिशनल डोअरमधून आपण एंट्री करतो आणि एंट्रन्स कोर्टयार्डमध्ये आपण पोचतो. त्याच्यामध्ये नॅचरल स्टोनच्या स्टेप्स घेत चाफ्याच्या भोवतीने आपण चढत ॲक्च्युली एंट्रन्सकडे मूव्ह होतो. एंट्रन्स फॉयरचे इथे क्लायंटची रिक्वायरमेंट होती की ॲज पर वास्तूला बिलीव्ह करत असल्यामुळे थोडे वॉटर फीचर त्यांना हवे होते. त्यामुळे आम्ही तिथे फिश पॉन्ड केलेलं आहे. मेन एंट्रीमधून आत एंटर केल्यानंतर आपल्याला हॉल जो आम्ही स्पेसियस ठेवलेला आहे की त्याच्यामध्ये 2 टाईपचे सीट आउट केलेत, एक कॅज्युअल आणि एक फॉर्मल. आणि हॉल हा 2 कोर्टयार्डला ओपन केलेला आहे. कोर्टयार्ड असे डिझाईन केले की ते आपल्या हॉलची एक्सटेंडेड स्पेस वाटते. आणि हॉलमधूनच आपला वरच्या फ्लोअरचा ॲक्सेस हा लाकडी जिन्याने केलेला आहे. आणि सेंट्रल कोर्टयार्डमध्ये पूजा रूम डिझाईन केलेली आहे की जी ओपन टू स्काय एरियामध्ये केलेली आहे.
मला सगळ्यात जास्त कोर्टयार्ड आवडते. मंदिरासमोरची जागा आहे आणि थोडासा ट्रेडिशनल लुक आहे आणि एक घराच्या समोरून आपण जर एक लुक घेतला तर तो इथे जी समोर विंडो दिसते, वुडन विंडो, ती अगदी एंट्रन्सपासून सुद्धा दिसते. तर ती एक काहीतरी खास आकर्षण आहे घराचं, की अगदी एंट्रन्सला रोडला उभारल्यानंतर सुद्धा तो आतला एक व्ह्यू दिसतो. त्यामुळे लोकांना असं वाटतं की इथे काहीतरी वेगळं आहे, बघायला काहीतरी वेगळं आहे असं वाटतं. कोर्टयार्ड हे ॲक्च्युली घराचा हार्ट आहे, कारण तिथून म्हणजे बेसिकली एक रिलिजियस कॅरेक्टर आहे पूजा रूमचं, तसेच ते किचनलाही ओपन होतं आणि लिव्हिंग रूममध्ये सुद्धा कोर्टयार्ड ओपन होतं आणि आपले स्टेअरकेस आहे जो व्हर्टिकल ॲक्सेस तिथेही कोर्टयार्ड ओपन होतं आणि कोर्टयार्डच्या प्रत्येक ठिकाणाहून एक आपल्याला वेगळा स्पेशल क्वालिटीचा अनुभव येतो. मोनोटोनस कोर्टयार्ड नाही आहे. ओनर इंडस्ट्रियलिस्ट असल्यामुळे त्यांची रिक्वायरमेंट होती की आपल्याला 2 किचन हवे, एक मेन किचन आणि एक मेड्स किचन. आम्ही मेन किचन हे आयलँड प्लॅन केलेलं आहे की जेणेकरून किचन कुक करताना कोर्टयार्डचा तो ईस्ट फेसिंगचा लाईट आणि कोर्टयार्ड एन्जॉय करावे ह्या दृष्टीने तो प्लॅन केलेला आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला डायनिंग एरिया प्लॅन केलेला आहे. सेकंड कोर्टयार्ड होतं ते आपलं नॉर्थ वेस्टला होतं. नॉर्थ वेस्टला कोर्टयार्ड अशा पद्धतीनं प्लॅन केलं होतं की ज्याच्यामध्ये मास्टर बेडरूमला ते ॲक्सेसेबल आहे आणि मास्टर बेडरूमची एक्सटेंडेड स्पेस वाटावी आणि तसेच लिव्हिंग रूमला पण ते अलाइन केलेलं आहे की ते आपण लिव्हिंग रूमलासुद्धा एक्सटेंडेड स्पेस करून वापरू शकतो आणि त्याची हाईट आम्ही डबल हाईट केली कारण वरच्या फ्लोअरचं कम्युनिकेशन आपल्याला त्या स्पेसमधून होतं. आणि स्क्रीनिंग वेस्टचं ग्लेअर कमी करण्यासाठी आम्ही क्रीपर्स आणि प्लांटेशन वेस्ट साईडला प्लॅन केले होते. फर्स्ट फ्लोअर हा 3 बेडरूममध्ये डिझाईन केलेला आहे. त्याच्यामध्ये 2 मास्टर बेडरूम आहेत, एक गेस्ट बेडरूम आहे आणि फर्स्ट फ्लोअरला जो स्टेअरकेसपासून कनेक्टिंग पॅसेज आहे त्याला तो झरोका विंडो डिझाईन केला आहे जेणेकरून सेंट्रल कोर्टयार्ड फर्स्ट फ्लोअरला सुद्धा कनेक्ट झालेला आहे. टी व्ही रूम आम्ही मल्टीपर्पज वेने डिझाईन केलेली आहे. ज्यावेळी आपल्याला टी व्ही पाहायचा असेल त्यावेळी आपण स्लायडिंग पार्टिशन बंद करून टी व्ही रूम वापरतो, नाहीतर युज्युअली ती स्लायडिंग पार्टिशन ओपन असेल आणि मल्टीपर्पज स्पेस म्हणून ती वापरली जाते. ओव्हरऑल रूमला वुडन मटेरियल पॅलेट घेतलेलं आहे ज्याच्यासाठी साऊंड ॲब्सॉर्ब आपल्याला मदत करेल. बेडरूम प्रशस्त आहेत, टॉयलेट स्पेसियस आहेत. टॉयलेटमध्ये प्रत्येक टॉयलेटमध्ये आपण स्कायलाईट्स आणि लँडस्केप कनेक्शन आणि नॅचरल मटेरियलनं फिनिश केलेले आहेत आणि बेडरूम कोझी बेडरूम आहेत आणि स्टाईल त्याची साधारण फ्युजन, कंटेम्पररी, मॉडर्न आणि थोडं ट्रॅडिशनल फ्युजन केलेलं आहे. फर्स्ट फ्लोअरची मास्टर बेडरूम एक युनिक स्पेस म्हणून डिझाईन झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण एक लेजर सेटिंग विंडोमध्ये केलेलं आहे, जे बे विंडो आपण म्हणतो. ते नॉर्थ वेस्टचं कोर्टयार्ड आहे त्याला व्हिज्युअली कनेक्टेड आहे आणि एकदम कॅज्युअल आणि फ्री स्पेस तयार झालेली आहे. For me, the most comfortable and the most used place by me is the terrace. So every weekend I call my friends over and we have a very good time at the terrace. So सगळे फ्रेंड्स माझे दिवसातलं वीकेंडमधले 5-6 hours काढून घरी येतात आणि we use all the facilities available at the house. So we spend some time swimming, some time in the jacuzzi, and after that some with my friends dinner and drinks definitely happens. सेकंड फ्लोअर हा पर्या बंगलाचा लेजर ॲक्टिव्हिटी फ्लोअर आहे. ह्या फ्लोअरला आपण ओपन टू स्काय कोर्टयार्ड केलं आहे. ज्या कोर्टयार्डमध्ये गझिबो प्लॅन केलेला आहे, स्विमिंग पूल आहे, तसेच स्विमिंग पूलला झाकुझी कनेक्ट केलेलं आहे आणि जनरली त्यांच्या पार्टीज किंवा गेट टुगेदर्स होतात त्या स्पेस साधारण ती जॉईंट फॅमिली आहे
त्यामुळे त्यांचे फंक्शन्स बऱ्यापैकी होतात. ते सगळे सेकंड फ्लोअरमध्ये होऊन जातात. ओव्हरऑल मटेरियल पॅलेट आम्ही मिनिमल ठेवलेलं आहे आणि नॅचरल ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये डोअर विंडोसाठी वूड आहे आणि फ्लोअरिंगसाठी लाईमस्टोन वापरलेलं आहे आणि फसाड जिथं हायलाईट करायचे आहे तिथे नॅचरल बसाल्ट स्टोन वापरलेलं आहे. कोर्टयार्डचं स्टोनसुद्धा आपण नॅचरल बसाल्ट स्टोन वापरलेलं आहे. सिलेक्शन प्रोसेससाठी वी हॅव ट्रॅव्हल्ड अ लॉट. मेजॉरिटी सिलेक्शन आम्ही केलं. दिस वॉज फ्रॉम कोची आणि इंदोर. सो आय रिमेंबर मी 25 इयर्समध्ये जेवढे फ्लाईट्स घेतलेले नाही तेवढं कन्स्ट्रक्शन चालू झाल्यानंतर राव सरांबरोबर घेतलेले. आणि प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला अटेंड केलेलं आहे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी. He is a very particular man about when it comes to selection and designing process, and I'm very thankful for him to be that way, because otherwise if he was not like that the house would not have turned out great. परिया डिझाईन करताना मला क्लायंटनी फार फ्री हँड दिला होता. सगळं ॲक्च्युली आमच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे झाले. बिईंग इन दिस कन्स्ट्रक्शन बिझनेस, एव्हरीबडी, सगळ्यांना त्याच्याबद्दल काय ना, म्हणजे एव्हरीबडी हॅज बेसिक नॉलेज अबाउट इट. वन थिंग विच वी आर व्हेरी प्राऊड ऑफ इज, आम्ही कुठलीही भिंत घरी बांधल्यानंतर ती परत पाडून ती पुढं शिफ्ट केली, मागं शिफ्ट केली, असं कधी झालं नाही. सो इनिशियली जेव्हा आम्ही प्लॅन केलं होतं, वी वर व्हेरी सॅटिस्फाईड विथ द एरिया विच वी वर गेटिंग, स्पेसेस विच वी वर डिफायनिंग. Everything was as per our expectation. We did not ever feel like we are trying to adapt to the house. Everything, the house has definitely adapted to us. थोडक्यात एक घर हे घरासारखं असावं हे माझ्या माइंडमध्ये होतं. त्याच्यामुळे एक सिम्प्लिसिटी अचीव केलेली आहे आणि ट्रॅडिशनल कोर्टयार्ड जी घरं होते त्याच्यामध्ये जो एसेन्स होता तो प्रत्येक स्पेसमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठं घरात एक्सेस असं आर्टिफिशियल लाईटिंग, कुठं आर्टिफिशियल लाईट और आर्टिफिशियल विंड असं कुठं काय आपण जास्त युटिलाइज करायला लागले असं नाही आहे. वॉट एव्हर, म्हणजे जेवढं पण लाईट येते इट इज व्हेरी कम्फर्टेबल अँड व्हेरी सफिशियंट, नो मॅटर विच सीझन इट इज. आणि विंड ऑल्सो आय फील द सेम, इट फील्स व्हेरी कम्फर्टेबल इन साईड. हा माझा परिया प्रोजेक्ट तुम्ही वॉच केल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला हा प्रोजेक्ट कसा वाटला त्याचे अभिप्राय मला तुम्ही नक्कीच देऊ शकता.